राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। जयंत पाटलांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होईल, तर 31 जानेवारीपर्यंत निकाल देण्याच्या अध्यक्षांना सूचना आहे। कृष्णा नदी वाचवण्यासाठी सांगलीकरांनी आंदोलन केलं। यापुढे कृष्णा नदी कोरडी पडल्यास नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा सांगलीकरांनी दिला। परभणीच्या आलेगाव तालुका इथे शिवाजी जगदीश्वर खरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केलंय। जमीन हडप करणाऱ्यांवर कारवाईसाठी हे उपोषण सुरू आहे। अमरावतीमध्ये निर्यात केलेल्या संत्र्याला आता किलो मागे 44 रुपयांचं अनुदान मिळणार आहे। यासाठी 31 मार्च पर्यंत शेतकऱ्यांना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे प्रस्ताव द्यावा लागणार आहे। टाटा समूह आणि युरोपची एअरबस यांच्यामध्ये करार झालाय। भारतात हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प उभारला जाणार आहे। 2 वर्षात प्रकल्प पूर्ण होईल। गेल्या काही दिवसांपासून सोनं चांदीच्या दरात चढउतार सुरू आहे। मुंबई 24 कॅरेट सोन्याची किंमत 62,260 रुपयांवर पोहोचली आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 56,962 वर पोहोचली आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीत भारतात पहिला एआय युनिकॉर्न मिळालेला आहे। ओलाच्या नवीन एआय स्टार्टअपला सुमारे 415 कोटी रुपयांचा निधी मिळाला। यासोबत त्याला देशातील पहिला एआय निर्मितीचा युनिकॉर्नचा सुद्धा दर्जा मिळालेला आहे। राज्यातील 120 शेतकऱ्यांना विदेश वारीची संधी मिळणार आहे। विदेशातील कृषी तंत्रज्ञानाच्या वापरासंदर्भात शेतकऱ्यांना माहिती घेता येणार आहे।